एके दिवशी मध्यरात्रीची वेळ होती. संपूर्ण पैठण नगरी गाढ झोपेत होती. 3-4 चोरांनी विचार केला की एकनाथ महाराज एवढे मोठे संत आहेत, संपूर्ण जग त्यांना मानतं, मग त्यांच्याकडे नक्कीच भरपूर सोनं नाणं आणि संपत्ती असेल. असा विचार करून ते चोर भिंत ओलांडून एकनाथांच्या वाड्यात शिरले. चोर दबा धरून घरात शिरले आणि सामानाची उचलाउचल करू लागले. त्यांनी कोनाडे शोधले, पेट्या पाहिल्या, पण त्यांना कुठेही धनदौलत सापडली नाही. एकनाथांचे घर म्हणजे भक्तीचे घर होते. तिथे सापडल्या फक्त पूजेच्या वस्तू, देवाच्या मूर्ती, तांब्या पितळेची भांडी आणि संतांनी लिहिलेल्या जुन्या पोथ्या. चोरांचा हिरमोड झाला. पण रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा जे काही जुने तांबे पितळेचे तांबेकुंड सापडले तेच त्यांनी एका गाठोड्यात भरले. चोर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गाठोड्याचा आवाज झाला आणि महाराज जागे झाले. त्यांनी दिवा लावला आणि ते चोरांच्या समोर आले. साक्षात यमराज समोर उभा ठाकलाय अशा भीतीने चोर थरथर कापू लागले. त्यांना वाटले आता महाराज आरडाओरडा करतील, गाव जमा होईल आणि आपल्याला मरेपर्यंत मार मिळेल. पण इथे तर साक्षात शांतीब्रह्म उभे होते. महाराज शांतपणे हसले आणि अत्यंत मायेने म्हणाले, "अरे बाळांनो, तुम्ही इतक्या रात्री एवढ्या थंडीत माझ्या घरी आलात आणि तुम्हाला काहीच मिळाले नाही. मला तुमचे श्रम वाया गेल्याचे खूप दुःख होत आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे हिरे माणिक नाहीत, पण तुम्हाला रिकाम्या हाटी पाठवताना मला खूप संकोच वाटतोय." चोरांना वाटले महाराज आपली थट्टा करत आहेत, पण महाराजांच्या डोळ्यात खरंच कळवळा होता. महाराजांनी पाहिले की चोर भुकेले आणि थकलेले दिसत आहेत. त्यांनी आपली पत्नी गिरिजाबाईंना उठवले आणि सांगितले, "आज आपल्या घरी पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी लगेच स्वयंपाक करा." गिरिजाबाईंनीही पतीचा स्वभाव ओळखून आनंदाने स्वयंपाक केला. महाराजांनी त्या चोरांना प्रेमाने बसवले आणि सात्विक जेवण दिले. स्वतः महाराज त्यांना आग्रह करून वाढत होते. ज्या हातांनी काही वेळापूर्वी चोरी केली होती त्याच हातांनी आता ते अन्नाचा घास घेत होते. अन्नासोबतच महाराजांच्या प्रेमाचा आणि करुणेचा स्पर्श त्यांच्या हृदयाला झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना जाणीव झाली की ज्या माणसाबद्दल आपण वाईट विचार केला तो माणूस आपल्याला देवासारखा वागवत आहे. जेवण झाल्यावर चोरांनी महाराजांच्या पायावर लोटांगण घातले आणि ते रडत म्हणाले, "महाराज, आम्हाला माफ करा. आम्ही गुन्हेगार आहोत, पण आज तुमच्या प्रेमाने आमचे हृदय जिंकले आहे. आजपासून आम्ही चोरीचा मार्ग कायमचा सोडत आहोत." तात्पर्य: संतांच्या संगतीने आणि प्रेमाने जगातील सर्वात मोठे पापीसुद्धा शुद्ध होतात. शिक्षा करण्यापेक्षा क्षमा करणे ही खूप मोठी ताकद आहे हे एकनाथांनी या प्रसंगातून जगाला दाखवून दिले.